झालो 14 ते 19 एकदा, 22 ते 24 एकदा आणि आता 24 ला पुन्हा शपथ घेतली आहे. मी सुरुवातीला हा जो विश्वास, दुहेरी विश्वास व्यक्त केला. तिसऱ्यांदा मला मंत्रिमंडळात स्थान मिळालं आणि नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये 22 ते 24 आम्ही उत्तम केल्यामुळे तेच खातं पुन्हा मिळणं हे तसं अवघड असतं. तेच खातं मला पुन्हा मिळालं. त्याबद्दल देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी, देशाचे गृहमंत्री आणि आम्हा सगळ्यांचे पालक नेते माननीय अमित भाई, राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डाजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी, माननीय अजयदादा, राज्याचे अध्यक्ष आणि आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, या सगळ्यांचा खूप मनापासून मी आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी हा विश्वास माझ्यावर व्यक्त केला. तिसऱ्यांदा शपथ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एका सामान्य गिरणी कामगाराच्या मुलाची हा सोपा विषय नाही. हा विश्वास सार्थ ठरवेल. 22 ते 24 नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीने नॅक ज्यांचं झालं अशा महाविद्यालयाची संख्या वाढवणं, पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग पुस्तकं मराठीकरण करण्यापासून मुलींचं प्रोफेशनल कॉलेजेस मधलं पर्सेंटेज वाढवण्यासाठी 100% त्यांची फी माफ करण्यापासून खूप नवीन स्वायत्त विद्यापीठ देणं. काल विधानसभेमध्ये नागपूरला 3 नव्याने विद्यापीठांना स्वायत्तता आम्ही दिली, ज्याला आम्ही क्लस्टर युनिव्हर्सिटीचा एक प्रयोग म्हटला, जो एका अर्थाने सक्सेस झाला. पहिलं क्लस्टर युनिव्हर्सिटी आम्ही वारणा युनिव्हर्सिटीला दिलं, ज्याच्यामध्ये एक ग्रँट असणारं कॉलेज, एक नॉन ग्रँट असणारं कॉलेज आणि एक ऍडिशनली कुठले 3 कॉलेजेस मिनिमम असल्यानंतर एक क्लस्टर मिळणार. वारण्याने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यांना आता क्लस्टर मिळाले. असे नवीन शैक्षणिक धोरणातले जेवढे प्रयोग आहेत तेवढे गेल्या 2 वर्षात आम्ही केले, 2-2.5 वर्षात आम्ही केले. यातली राहिलेली वाटचाल आगामी काळात पूर्ण होईल. सर, स्वायत्तेचा तुम्ही आता विषय काढला, पण आपली जी स्वतःची विद्यापीठ आहे त्याचं महत्व कमी होणार नाही? काही कमी होणार नाही. आपल्याकडचं कसं झालं, 2014 ला महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या, ज्याला आपण स्टुडंट पॉप्युलेशन म्हणतो, ते केवळ 12 लाख होते. आता ते 43 लाख झाले. एवढी विद्यार्थी संख्या वाढते. त्याचे वेगवेगळे कारण आहेत. दळणवळणाची साधनं वाढणं असेल, मग देवेंद्रच्या काळामध्ये 14 ते 19 आणि मुलांना नाही मुली नाही, जातीवर आधारित नाही, परंतु जातीचं रिझर्वेशन नाहीये, पण 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे अशा मुलांना मुलींना 50% फी मध्ये माफी दिली. मग पुढे जाऊन ती डीम युनिव्हर्सिटीला 5 लाखाच्या कॅपिंग मध्ये का महिना दिली. या सगळ्यातून आता आपलं स्टुडंट पॉप्युलेशन 43 लाख झालं. आमचं टार्गेट 50 लाख क्रॉस करण्याचं आहे आणि त्यामुळे स्वायत्त विद्यापीठ त्याच्यातून काही नवीन गोष्टी येत आहेत आणि त्यातून विदेशामध्ये जाणारं विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी होईल. आता तर केंद्र सरकारने विदेशी विद्यापीठांना भारतामध्ये त्यांचा कारोबार सुरू करायला परवानगी दिली. आपण त्याच्यात एक पाऊल पुढे चाललो. आता नवीन वर्षात ते सुरू करू की आपण वाशी जवळ 1000 एकरचं कॅम्पस तयार करतो की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येणाऱ्या फॉरेन युनिव्हर्सिटीने कॉमन वापरायचं. म्हणजे हॉस्टेल त्यांना बांधावं लागणार नाही, क्लासरूम त्यांना बांधावं लागणार नाही, लायब्ररी त्यांना बांधावं लागणार नाही, लॅबोरेटरी त्यांना बांधावी लागणार नाही. येणाऱ्या विद्यापीठाने त्यांच्या विद्यापीठाची डिग्री इथे येऊन द्यायची. म्हणजे जे पर इयर 30 लाख रुपये मुलांना विदेशात जायला लागतात, त्याच्याही 300 विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप आपण सुरू केल्या, यात आपण वर्षाला 30 लाख म्हणजे 5 वर्षाला 1.5 कोटी देतो. पण हे लागणारच नाही जर त्याच विद्यापीठाची डिग्री इथे मिळाली तर. इतक्या वेगाने आपण पुढे चाललेलो आणि हे नवीन शैक्षणिक धोरणाच्या काही ज्या विशेषता आहेत त्याला खातेवाटप झालेलं आहे, पण आता पालकमंत्री पदाचं वाटप कधी होणार आहे? अनेक ठिकाणी रस्ते तुम्हाला काही काम पाहिजे की नाही. ज्यावेळेला खाती वाटप होत नव्हती त्यावेळेला तुम्ही खाती वाटप कधी होणार. आता समजा लगेचच उद्या पालकमंत्री पद घोषित झाले तर तुम्हाला प्रश्न पडेल की आता विचारायचं म्हणजे काम प्रलंबित आहे, डीपीडीसीच्या बैठका असतील किंवा नियोजन गंमत नाही करत. पण शेवटी असं आहे ना की जेव्हा एवढा मोठा मॅन्डेट मिळतो 237 जण, त्याच्यातून 43 जण सिलेक्ट करणं, मग त्यांच्या क्षमतेप्रमाणे अनुभवाप्रमाणे खाती देणं, मग त्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी 4-4 मंत्री झालेले आहेत. सातारा जिल्ह्यात 4 झालेले आहेत, पुणे जिल्ह्यात 4 झालेले आहेत. त्याप्रमाणे त्यातल्या कोणाला पालकमंत्री म्हणायचं, मग उरलेल्या 3घांचं काय, असा एकदम सोपा विषय नाहीये.
पण मला असं वाटतं की खाती वाटप झालं आता पालकमंत्री पुण्यात तर 2च दादा आहेत. मग पुण्यात काय अडचण आहे? माझं नेहमीच उत्तर ठरलेलं आहे, संघटना जे सांगेल ते करू. आता पालकमंत्री संघटनेचा दावा आहे कार्यक्रमामध्ये बावनकुळेंनी अशी मागणी केली की हा पुस्तक मोर्चा विभागीय स्तरावर घ्यावा, विशेषतः नागपूरचा त्यांनी उल्लेख केला आणि विभाग नागपूरला बहुतेक लगेच जानेवारी फेब्रुवारीमध्ये ठरलं. मुळात हा केंद्राचा उपक्रम आहे. एनबीटी नॅशनल बुक ट्रस्ट ही जी केंद्र सरकारची योजना आहे त्याच्यातून त्यांनी गेल्या वर्षी आपल्याला ऑफर दिली आणि आपण इतका जोरदार केला की त्यांनी यावर्षी आपल्याला न मागता दिलं. मग त्यांचं एनबीटीचं ऑफिस पण पुण्यामध्ये सुरू आहे आणि जागा पण दिली. आता विभागशा ते करू शकतात, पण त्यांचं ज्या गेलं की त्यांनी यावर्षी आपल्याला न मागता दिलं. मग त्यांचं एनबीटीचं ऑफिस पण पुण्यामध्ये सुरू आहे आणि जागा पण दिली. आता विभागशा ते करू शकतात, पण त्यांचं ज्या प्रकाराने रिसिव्हिंग वाढलंय, काश्मीरमध्ये झाला बुकफेस्ट, दिल्लीमध्ये तर प्रचंड मोठा होता. तर विदेशात पहिला बुकफेस्ट बहुतेक एनबीटीचा दुबईला आहे, पण नागपूर त्यांनी स्वीकारला. दादा, पालकमंत्री पदाबाबत ज्या पक्षाचे आमदार जिल्ह्यात ज्या त्यांना मंत्रिपदाची संधी द्यावी असं काही ठरलंय का? कारण कोकाटे जे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्याने असं फॉर्म्युला आहे असं म्हणतात. नाही, असं काही फॉर्म्युला ठरलेला नाही. तो असं फॉर्म्युला ठरला असेल मला माहित नाही, पण जनरल नॉलेज वर मी खूप चालतो की काय होऊ शकतं. तर ते जनरल नॉलेज मध्ये अशा प्रकारे संख्येवर ठरणार नाही. त्या जिल्ह्याची आवश्यकता, अनुभवी माणूस, थोडासा पॉलिटिकल बॅलन्स इम्बॅलन्स, काही पेंडिंग विषय, असे सगळे विषय घेऊन निर्णय होतो. आणि त्यामुळे पूर्वी एकच मुख्यमंत्री असायचे, आता एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री आहेत. त्या तिघांची जी त्रिमूर्ती आहे ती इतकी ब्रिलियंट आणि एक्सपिरियन्स आहे की ते निर्णय करते. दादा, परभणी आणि बीडची घटना जी आहे ती अतिशय संवेदनशील आहे. गृहमंत्र्यांच्या विरोधात सातत्याने महाविकास आघाडी आधी सुद्धा बोलत होती आणि आता तर परत एकदा गृहमंत्री पद दिल्यानंतर पण आता सुरुवात पुन्हा एकदा टीकेवरच होती. मला असं वाटतं की दोन्ही सभागृहात, विधानसभा विधान परिषद, झालेल्या चर्चेला अतिशय स्पष्ट, साहसी, विश्वास लोकांना देणार असं उत्तर, चर्चेला जे उत्तर देतात रिप्लाय, तो माननीय देवेंद्रजी दिला आहे. त्यात कुठेही त्याने हातचं राखलेलं नाही. त्याचं म्हणाले की जो यात दोषी असेल त्या प्रत्येकाला शासन मिळेल. काल अजितदादा इमिजिएट गेले तिथे भेटायला. त्यामुळे बरं नुसतं रिप्लाय नव्हतं, तर ऍक्शन होत्या ना. पण माहितीचं सरकार येतात राज्यातलं एक कॅबिनेटचा मंत्री याचा आरोप सातत्याने त्यांच्यावर केला जाते. म्हणजे असं आहे की आपली लोकशाही इतकी त्यामुळे तिची ब्युटी अशी आहे, सुंदरता अशी आहे की कोणी कोणाला आरोप करू शकतो. आरोपातून काय होणार? माननीय देवेंद्रजी काय म्हणाले की आपला कोणावरही आरोप झालेला सिद्ध झाला तुम्ही कोणालाही सोडणार नाही. उगाच हवेत प्रेम आणण्याची अर्थ नाही. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चौकशा लावलेल्या, एसआयटी लावलेली आहे. एसआयटीचा हेड आयजी लेवलचा माणूस गेला आहे आणि त्याचं तो निष्पन्न होतं. खाते वाटप करताना काही कसरत झालेली आहे का? म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील असेल किंवा गिरीश महाजन असेल, त्यांना एकच खातं आहे, फक्त विभागून दिलेलं आहे. असं नेमकं काय? असं आहे की साधं एखादं मंडळ असेल, तरुण मंडळ आणि गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, त्याची कामं वाटप करताना इतकंही तारेवरची कसरत करायला लागते. अध्यक्ष कोणाला म्हणाले, उपाध्यक्ष म्हणाले, कोषाध्यक्ष कोणाला म्हणाले. राज्य 14 कोटीचं चालवायचं आहे. त्याच्यामध्ये कोणाला कुठलं खातं द्यायचं याचे आग्रही असतात आणि निर्णय करणारा खूप शांत डोक्याने निर्णय करतात. दादा आल्यामुळे जास्त कसरत करावी लागते. अजित दादा आल्यामुळे जास्त कसरत करावी लागते. नाही, जेव्हा जेव्हा तुमची संख्या वाढते त्यावेळेला त्या संख्या वाढीचं स्वागत केलं पाहिजे आणि संख्या वाढली की अशा प्रकारची थोडी कसरत वाढणार. नंतर आता राहुल गांधी देखील उद्या परभणीत येत आहेत. म्हटलं की मगाचं वाक्य मी काही वाक्य पुन्हा म्हणतो की आपल्या लोकशाहीची सुंदरता अशी आहे ज्याच्यामध्ये कोणालाही काही म्हणायला परवानगी, कोणालाही कुठे जायला परवानगी. त्यामुळे राहुल गांधी येत आहेत. तुम्ही पालकमंत्री असताना अतिशय शांततेने पुण्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये पूर्ण पार पडा हे तुम्ही देखील सांगितलेलं होतं. काय पाहिलं मी काय म्हटलेलं पूर्ण शांत काय मी काही म्हटलेलं नव्हतं. बरं, ठीक आहे. थोडं पालकमंत्री लोडेड वाक्य नव्हतं. अगदी जिल्ह्यात असं तुम्ही म्हणताय. आम्ही चर्चा आहे, लोकांचं म्हणणं आहे पुन्हा एकदा संधी मिळाली तर तुम्ही
पालकमंत्री पद माझं स्वीकाराल का? ठरलेलं उत्तर आहे की माझी पार्टी, माझा पक्ष, माझं नेतृत्व मला जे सांगेल ते मी स्वीकारतो आणि ते उत्तम करतो. माझ्याकडे उच्च व तंत्र शिक्षा दिलं 2.5 वर्षापूर्वी. अनेकांना वाटलं की याला साईडला टाकलं, हे तर महसूल मंत्री होते, पण ती नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची आवश्यकता होती आणि त्याच्यामध्ये मी इतकं चांगलं काम केलं की आता देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आपण देशात फर्स्ट. दादा पण तुमचं लीड अजितदादांपेक्षा जास्त आहे आज. म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये एवढं लीड कोणाचंच नाहीये. त्यामुळे संधी मला लीड मिळाला हे चांगलं झालं. कोथरूडकरांचा त्यासाठी मी साष्टांग नमस्कार घातला पहिल्याच दिवशी संध्याकाळी. नाही दादा, मुद्दा असा पब्लिक डिमांड आहे. म्हणजे अर्थात एवढं लीड आहे त्यामुळे मी तेच पुन्हा म्हणेन, वेळ घालवू नका. मी तेच पुन्हा म्हणेन की पब्लिक डिमांडवर आमच्याकडे निर्णय होत नाही. आमचं नेतृत्व ठरवेल त्यावर निर्णय होतो. आमचं नेतृत्व जे ठरवेल ते मी अतिशय त्याचा मी सोडा करेन. तर आगामी महानगरपालिका निवडणुकामध्ये माझं नेतृत्व मला जे देईल त्याचं मी सोडा करेन. तर पालिका निवडणुकामध्ये नेमकी कशी रणनीती असणार आहे? म्हणजे महाविकास आघाडी म्हणते की आम्ही अजून 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. त्याचा निकाल लागेल. आता दिसतंय असं की सुप्रीम कोर्ट निकाल आता काही बोलणार नाही. मग पुढे नोटिफिकेशन, मग प्रभाग रचना, मग 2011 पासून जनगणना झालेली आहे, 21शी राहिली आहे, ती होईल. असा तो एक मोठा एक्झरसाइज असल्यामुळे जानेवारी महिन्यात त्याची सुरुवात तरी व्हावी असा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री मोदींचा आहे. मुंबईत एका लग्न समारंभामध्ये दोन्ही ठाकरे एकत्र आले. दोन दादांमध्ये कुठे रस्सी नाही पालकमंत्री पद. पुणे पुस्तक महोत्सवाचा आज समारोप होतोय. सांगता समारंभ आता होतोय. मला अभिमान वाटतो की या पुण्यामध्ये ज्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, सांस्कृतिक राजधानी म्हटलं जातं, एक साहित्य नगरी म्हटलं जातं, या पुण्यामध्ये गेल्या 9 दिवसात जवळपास 10 लाख लोक या महोत्सवामध्ये सहभागी झाले. त्यामुळे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, त्यानंतर समर्थ युवा फाउंडेशन, पुणे पुस्तक महोत्सव समिती या सगळ्यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या महोत्सवाला विक्रमी प्रतिसाद मिळाला. त्यासाठी मी माझे मित्र राजेशजी पांडे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि एक पुणेकर म्हणून मला निश्चित मी म्हणाल तसा अभिमान वाटतो. एक पुण्याची नव्यानं ओळख, पुणे हे वेगवेगळ्या क्षेत्रात जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. या पुस्तक महोत्सवाच्या निमित्तानं पुण्याच्या या संस्कृतीला, परंपरेला, त्याच्यामध्ये एक मानाचा तुरा अधिक खोवला गेला असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही. अनेक विश्वविक्रम या ठिकाणी झाले. मागच्या वर्षी याच महोत्सवात 7 विश्वविक्रम केले, ज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने नोंद घेतली. या महोत्सवात 4 विश्वविक्रम झाले. संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्तानं संविधानाच्या प्रतिकृतीचं भव्य मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी जे निर्माण केलं गेलं त्याची सुद्धा नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये झाली. मला असं वाटतं की पहिल्यांदा या निमित्तानं सुद्धा एक साहित्याच्या दृष्टीनं साहित्य महोत्सव सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी केला गेला आणि त्याच्या देशातील नामांकित वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठी मंडळी ही पुण्यामध्ये आली, सहभागी झाली आणि त्यांच्या माध्यमातून पुणेकरांनी एक सर्वार्थानं परिपूर्ण अशा पद्धतीचा महोत्सवाचा अनुभव घेतला. आणि मी आपल्याला सांगेन की निश्चितपणे पुण्याची एक नवीन ओळख, अधिकची ओळख या महोत्सवानं निश्चितपणे राष्ट्रीय स्तरावरती आज करून दिली, याचा मला अभिमान वाटतो. लोकसभा निवडणुकीनंतर पहिलं मंत्रिपद तुम्हाला केंद्रीय मंत्रिपद मिळालं. आता विधानसभेनंतर 2 मंत्रिपद पुणे शहराला मिळालेत. नक्कीच यामुळे माहितीचा विश्वास पुणे शहराचा वाढला असं वाटतंय? नाही, हा शेवटी त्या यंत्रणेचा विषय आहे. केंद्रात असेल, राज्यात असेल, त्या जिल्ह्याला प्रतिनिधित्व देण्याचा विषय असेल आणि म्हणून चंद्रकांत दादा असतील, माधुरीताई असतील यांच्या रूपानं भारतीय जनता पार्टी म्हणून असेल, आज महायुती म्हणून अजितदादा या जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत. दत्तमामा भरणेंना सुद्धा संधी मिळाली आणि त्यामुळे जिल्हा असेल एक चांगल्या प्रकारचं पुण्याला प्रतिनिधित्व राज्याच्या मंत्रिमंडळात मिळालंय आणि हे पुणेकरांसाठी निश्चितपणे चांगलं आहे. पालकमंत्री पद भाजप कार्यकर्ते मागतात. दरवेळेस ते दादा तुम्हाला कोण म्हटलं असं म्हटलं का?
दोन्ही दादांमध्ये रणनीती सुरू आहे. शेवटी तुम्हाला कोण आमच्याकडे वाटतं बाबा पालकमंत्री या स्तरावरती काही ठरत नसतं. आमचे नेते त्याच्यात निर्णय घेतात आणि महायुतीचे सगळे नेते बसून त्याच्यावरती राज्याचे निर्णय घेतील. केवळ पुणे नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांचे निर्णय तिथे होतील. आणि मागणी आहे की नाही? भाजपचं 130 जागा आहे, मोठा भाऊ आहे. त्याचबरोबर म्हणजे चंद्रकांत दादा म्हणजे जिल्ह्यात सगळ्यात मोठ्या लीडनी ते झालेत, अजितदादांपेक्षा जास्त. तर दादांनी म्हणजे चंद्रकांत दादांनी हे बघा आम्ही असं तुम्हाला वाटतं हे का? बघा सगळ्या norms वर. तुम्ही कशी किती गुगली टाकली तरी मी सावध आहे. मी तुम्हाला सांगतो. हा यॉर्कर टाका, गुगली टाका, Tactics आहे ते. पण हळूहळू मी पण आता चांगला बॅट्समन होत चाललोय. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की आम्ही निवडणुकीपूर्वी आमची महायुती आहे. निवडणूक आम्ही एकत्रित लढलो, निवडणूक आम्ही एकत्रित जिंकलो. आज राज्यामध्ये सत्ता स्थापन करताना सुद्धा एक मतानं, एक दिलानं, एक जीवानं आम्ही राज्यातली सत्ता स्थापन करताना कुठेही काही झालं नाही. आणि त्यामुळे आता पालकमंत्री खाते वाटप सुद्धा एक मतानं झालं. कुठं दिसलं काय तुम्हाला नाही. आणि त्यामुळे आता ज्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवताना सुद्धा एकमतानच होतील. कुठेही शंका माझ्या मनात आहे, तुम्ही ठेवू नका. चला, चला. भाजपच्या